मुंबईत पुढील काही तास पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग सर्कल आणि अंधेरी सबवेमध्ये साचलं पाणी। महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर न पडण्याचं मुंबईकरांना आवाहन। मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा लोकल ट्रेनला फटका। पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ। मुंबईतील सर्व खासगी कार्यालय आस्थापनांना आज सुट्टी। मुंबईला रेड अलर्ट जारी केल्याने कार्यालयांना सुट्टी, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, रायगड, पालघर आणि भिवंडीमध्ये आज शाळा आणि कॉलेजांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा पावसामुळे रद्द। विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण 32 परीक्षा पुढे ढकलल्या। मुंबईसह परिसराला मुसळधार पावसाचा इशारा। ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार। वंदना डेपो परिसरात साचलं गुडघाभर पाणी। स्टेशन रोड, मुख्य बाजारपेठेला तलावाचं स्वरूप। कळव्यात प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास। नवी मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार। वाशी, सानपाडा, कोपरखैरणे, नेरूळ, खारघरला पावसानं झोडपलं। एपीएमसीत भाजीपाला फेकून देण्याची वेळ। कल्याण डोंबिवलीत 4 दिवसांपासून पावसाची संततधार। पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप। अनेक भागातील रस्ते पाण्याखाली। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल। 4 दिवसांपासून वसई विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ। पावसामुळे सखल भागात साचलं पाणी। पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ। पुणे शहराला पावसानं व्यापलं। सकाळपासून पावसाची संततधार। पावसाचा वाहतुकीवर परिणाम। पुण्यातील मध्यवर्ती भागासह सिंहगड रोड, कॅनॉल रोडवर वाहतूक कोंडी। मराठवाड्यात पावसाचा कहर। 1000 गावांमध्ये अतिवृष्टी। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। 8 जणांचा मृत्यू। 200 जनावरं दगावली। 450 घरांची पडझड तर सुमारे 3 लाख हेक्टर शेती पाण्याखाली। बुलढाण्यातील चिखलीमध्ये पावसाचा कहर। जांबुवंती नदीला आलेल्या पुराचा चिखली शहराला विळखा। घरांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवरून 19 फुटांवर। कृष्णेची पाणी पातळी एका रात्रीत 3 फुटांनी वाढली। कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ। सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। पावसामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला। अलमट्टीतून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। कोयना धरणाचे वक्र दरवाजे 6 फुटांवर। कोयना नदीत प्रति सेकंद 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। हसनाळ आणि रावणगावला पुराच्या पाण्याचा वेढा। 4 महिलांचे मृतदेह सापडले। भारतीय सैन्याकडून मदत कार्य सुरू। नांदेडला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली। कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरील वाहतूक बंद। कोल्हापूर राजापूर महामार्ग देखील ठप्प। दिल्लीमध्ये यमुना नदी धोक्याच्या पातळीवर। हथिनी कुंड बॅरेजचे 18 दरवाजे उघडल्यानं पाणी पातळीत मोठी वाढ। पावसाचा जोर कायम राहिल्यास यमुना नदीला पूर येण्याची शक्यता। जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये पूर परिस्थिती। बेतार नदीला आलेल्या पुरात 3 घरं वाहून गेली। सुदैवानं जीवितहानी नाही। तर श्रीनगरमध्ये पुन्हा पावसाची हजेरी। मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत 83.69% मतदान। आज निकाल। तर मतदानापूर्वी पैसे वाटप करण्यात आल्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप। संजय राऊतांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। मंत्री संजय शिरसाटांवरील 5,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पत्र। घोटाळ्याची चौकशी करण्याची राऊतांची मागणी।
पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी. टप्पा 1 मधील वनाज ते रामवाडी या मार्गिका क्रमांक 2च्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा. चिपळूण कराड रोडवरील पिंपळीमध्ये भीषण अपघात. भरधाव थारनं रिक्षाला उडवलं. 5 जणांचा मृत्यू. थार चालकाचाही मृत्यू, तर मृतांमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरून चर्चा. ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या भेटीची आणि चर्चेची दिली माहिती. ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन. तब्बल 125हून अधिक चित्रपटांमध्ये साकारल्या निरनिराळ्या भूमिका. रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटातील 100हून अधिक क्रू मेंबर्सना विषबाधा. सर्व क्रू मेंबर्सवर रुग्णालयात उपचार सुरू. चित्रपटाचं शूटिंग काही काळासाठी थांबवलं.